नमस्कार. नवीन घराचे बांधकाम करत असताना आपल्याला नगरपालिका, महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासनाकडनं बांधकाम सुरुवात करण्यापूर्वी बांधकाम परवाना एक घ्यावा लागतो आणि त्याचबरोबर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एक भोगवटा दाखला, ज्याला आपण ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणतो, तो सुद्धा मिळवणे फार गरजेचे आहे. या संदर्भातील माहिती आपण बघू. आता नवीन घर बांधकाम आणि महापालिकेची सुरक्षा ठेव, जे सिक्युरिटी डिपॉझिट आपण बांधकाम परवाना काढताना आपल्याला भरावं लागतं, त्या संदर्भात माहिती घेऊ. तर स्वतःचं हक्काचं आणि स्वप्नातलं घर बांधणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. घर बांधण्याची सुरुवात करताना आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून, महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, एक अधिकृत परवानगी घ्यावी लागते. आता ही परवानगी घेताना आपल्याला अनेक प्रकारची फी किंवा शुल्क आकारण्यात येते. आता या शुल्काबरोबरच आपण महानगरपालिकेकडे एक प्रकारची सुरक्षा अमानत किंवा सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम सुद्धा देत असतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, की आपलं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण ही रक्कम परत घ्यायला विसरून जातो. हे ॲक्चुअली रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट असतं. आता यामध्ये कायदा काय सांगतो, नियम काय सांगतात? तर डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिटच्या संदर्भात एक स्पष्ट नियम दिलेले आहेत. तर आता ते काय आहेत आपण बघूयात. इथे ही फाईल, याची लिंक मी तुम्हाला देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर या DCPR रूल्समध्ये या ठिकाणी पाहू शकतो आपण, वर हेडिंग आहे DCPR रूल्स. तर याच्या रूल नंबर 6, या रूल नंबर 6चं हेडिंग पाहूयात. यात म्हटलं आहे, प्रोसिजर फॉर ऑब्टेनिंग डेव्हलपमेंट परमिशन्स ऑब्लिक बिल्डिंग परमिट ऑब्लिक कमेन्समेंट सर्टिफिकेट. म्हणजेच बांधकाम परवाना घेण्याची एक प्रोसिजर यात दिलेली आहे. आणि याच फाईलच्या, आता आपण 210 पान नंबरवर आहोत, 215 पानावरती या ठिकाणी जर पाहिलं तर कलम 6(2)(11) मध्ये सिक्युरिटी डिपॉझिट फी संदर्भात उल्लेख आढळतो. फॉर एन्शुअरिंग faithful compliance of regulations and the directions given in the sanctioned plan and other terms and conditions, a security fee shall be charged at rates as specified by the authority. The same shall be returned to the owner after the issue of full occupancy certificate for the building by the authority. तर असा हा नियम आहे, तो आपण आता समजावून घेऊ पुढे. म्हणजे थोडक्यात काय आहे, की कोणत्याही नवीन इमारतीचे किंवा घराचे बांधकाम करताना मंजूर नकाशाप्रमाणे आणि नियमांचे पालन करूनच बांधकाम व्हावे याची खात्री करण्याकरिता महानगरपालिकेद्वारे एक सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याकडून घेतले जाते. तर या नियमामधली एक महत्वाची ओळ अशी आहे, की जेव्हा घराचे बांधकाम पूर्ण होते आणि महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र, म्हणजेच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा ओसी म्हणतो आपण त्याला थोडक्यात, दिले जाते, त्याच्यानंतर ही सुरक्षा ठेवीची रक्कम मूळ मालकाला परत करणे, म्हणजेच रिफंड करणे, कायदेशीररित्या बंधनकारक आहे. परंतु आता वस्तुस्थिती काय आहे, की सामान्य नागरिकांना या नियमाची माहितीच नसते. त्यामुळे घर बांधून झाल्यानंतर आणि ओसी मिळाल्यानंतर नागरिक स्वतःहून या रकमेची मागणी महानगरपालिकेकडे करत नाही. आणि दुसरीकडे महानगरपालिका सुद्धा स्वतःहून पुढे येऊन नागरिकांना त्यांचे पैसे परत देण्यात पुढाकार घेत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या रकमा महानगरपालिकेकडे विनाकारण पडून राहतात. तर आता यामध्ये एक विषय असा आहे, एक म्हण आहे इंग्रजीमध्ये, ओन्ली क्राईंग बेबी गेट्स मिल्क, मागेल त्यालाच मिळेल. नागरिकांनी आपले हक्क समजावून घेऊन या रकमेची लेखी मागणी करायला पाहिजे. रीतसर अर्ज केल्यास ही रक्कम परत देणे हे एक कायदेशीर कर्तव्य आहे महानगरपालिकेचे. आणि प्रशासनाला नागरिकांचे पैसे विनाकारण
जमा ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. नागरिकांनी सर्व नियम पाळून बांधकाम जर पूर्ण केलेले असेल तरच त्यांना पालिकेकडनं भोगवटा प्रमाणपत्र मिळेल आणि अशा परिस्थितीत त्यांची अमानत रक्कम रोखून ठेवणे किंवा परत न करणे हे अयोग्य आहे. हा जनतेच्या पैशाचा एक प्रकारे बेकायदेशीर वापरच आहे आणि हे न्यायाच्या तत्वांच्या विरोधात आहे. अशा अनेक प्रकरणांमध्ये वरिष्ठ न्यायालयांनी स्पष्ट केले आहे. तर निष्कर्ष काय आहे, की घर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जी सुरुवातीला भरलेली सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम आहे, ती महानगरपालिकेकडून परत घेणे आपला नागरिकांचा अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि रीतसर अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रे कोणती? तर बांधकामाचा परवाना जो सुरुवातीला काढलेला आहे तो, सिक्युरिटी डिपॉझिटसाठी जी रक्कम भरलेली आहे त्या रकमेची पावती आणि जे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे भोगवटा दाखला मिळालेला आहे त्याची एक कॉपी जोडून असा एक अर्ज करावा. तर हे जे सर्क्युलर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर या तरतुदीचा जरूर फायदा घ्यावा. धन्यवाद.